नमस्कार. नमस्कार. गप्पा खूप छान रंगतायत. हा, मुळाही खाल्ला हो की नाही? मग गिफ्ट भरपूर द्यायचं. गिफ्ट हो, तिला मी एक कुत्रा दिला होता. डॉगी तो जो ऍड मध्ये असतो ना, तो कुत्रा तिला जाम आवडतो. तेव्हा मी 14 फेब्रुवारीला मी तिला तो कुत्रा दिला होता. पग 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 पग. तो 2 ग्रीटिंग्स, एक कुत्रा, एक रोज आणि एक चॉकलेटचा बॉक्स हे तिला दिलं होतं. आणि मी गुलाबाचं एक फुल होतं. मी दिलेल्या गिफ्ट पेक्षा तिने जे मला जे गिफ्ट दिले आहेत ना, म्हणजे 27 तारखेला हळद होती माझी, 28ला माझा वाढदिवस आणि 29 तारखेला लग्न, असं 3 लाईनीत आलं होतं. आणि असं आहे की आमच्यामध्ये हळदीनंतर घराच्या बाहेर पडू शकत नाही तुम्ही, डायरेक्ट लग्नालाच नवरा नवरी भेटतात. आणि कसं आलं होतं की संडेला पहिला वाढदिवस माझा पहिला वाढदिवस जो झाला तेव्हा आम्ही भेटू शकलो नव्हतो. त्यामुळे हा पहिला वाढदिवस होता आणि पहिला वाढदिवस आम्ही एकत्र सेलिब्रेट करायचा ते आम्ही करू शकत नव्हतो. तरी पण तिने रात्री बरोबर 12 वाजता केक पाठवला आणि बरोबर हळदीच्या रात्री 12 वाजता एक केक घेऊन आला मुलगा इकडे. एवढं केलं. त्या दिवशी आम्ही भेटू शकत नव्हतो. आठवतं सगळं ना? हो नक्की. ते तुमच्या डोळ्यातनं पण कळत आहे हो ना? हो खूप असं, म्हणजे खूप असं अटॅचमेंट आणि खूप अशा गोष्टी. आणखी एक किस्सा आहे की मनालीला आम्ही एक हॉटेलमध्ये उतरलो होतो आणि मस्त एक भिंतीवरती पेंटिंग लावलं होतं. मी अक्षराला बोललो की तू तिथे खाली उभी राहा, तुझा एक फोटो काढतो मस्त म्हणून. आणि मी फोटो वगैरे काढला आणि ती तस तिथे उभी होती पोज घेऊन. मी बोललो अक्षरा तुझ्या बाजूला बघ कोण उभं आहे. तिकडनं ती धावत जाऊन मला मिठी मारली आणि कोण आहे कोण आहे कोण आहे. आणि मनालीच्या 3 दिवस हॉटेलमध्ये लाईट अजिबात बंद झाली नाही, रात्रभर लाईट चालू. अरे देवा, एक गंमत किती महाग पडली आहे त्यांना. असेच हसत राहा. पण जरा बघूया एकमेकांबद्दल किती माहिती आहे तुम्हाला. वहिनीला दिलेल्या गिफ्ट पैकी सगळ्यात आवडलेलं वहिनींना गिफ्ट कोणतं? तिला दिवाळीला मी एक ड्रेस घेऊन दिला होता. चला बरोबर 2. तुम्ही सांगा मिस्टरांची उंची किती आहे? 5 फूट 11 इंच. हेच उत्तर आहे? हा हा बरोबर आहे, अभिनंदन. तुम्ही सांगा वहिनींचं फिरायचं सगळ्यात आवडतं ठिकाण कुठलं? आवडतं ठिकाण तिला कुलू मनालीलाच जायचं होतं आणि ते तिचं स्वप्न साकार झालंय. व्हेरी गुड. आणि उत्तर काय वहिनी? चुकलं. वहिनीला मालवणला फिरायला आवडतं. मालवण पाण्यामध्ये तर पहिल्या उत्तराच्या वेळेला हळूच प्रॉम्प्टिंग केलं असं माझा अंदाज आहे, पण इकडे त्या करू शकल्या नाहीत. डोळ्यातून सांगण्याचा प्रयत्न केला पण डोळ्यात किल्ला आला, त्यामुळे एक उत्तर चुकलं. आतापर्यंत 2 उत्तरं बरोबर आलेली आहेत. आता तुम्ही सांगा मिस्टरांच्या चष्म्याचा नंबर किती आहे? चष्म्याचा? अरे बापरे, इतक्या वेळा डोळ्यात डोळे घालून बघितलंय. बघूया आता, मला बघूया ना किती एकमेकांबद्दल माहिती आहे. 1 वर्ष प्रेम आणि नुकतेच झालेलं लग्न. एक उत्तर चुकलेलं आतापर्यंत. 6च प्रश्न आहेत. 3 त्यांना 3 तुम्हाला. -1 किती आहे हो सांगा? -3.5. चला चला, 2 उत्तर चुकले आणि दोन्ही वहिनींची चुकली आहे ना. प्रॉम्प्टिंग माझं चुकलं. कुठलं? एकच चुकलं ना माझं. एक माझं चुकलं आणि एक त्यांचं चुकलं. चला 1-1 म्हणजे बरोबर झालेली. आता 3रा प्रश्न आहे. तुम्ही सांगा, मला सांगा पहिल्यांदा कधी भेटला? पहिल्यांदा भेटलो आम्ही 22 जानेवारी. तुम्ही नाही सांगा. 22 जानेवारी. तुम्ही सांगा प्रपोज कधी केलं? 14 फेब. आणि लग्न? 29 जानेवारी. चला, 3 उत्तर बरोबर आली. म्हणजे ह्याचं एकच, हा प्रश्न एकच आहे, उत्तर 3. अच्छा. त्यामुळे चला हे बरोबर आलं, म्हणजे 2 बरोबर आलेली आहेत तुमची. हा, आणि आता तुमच्यासाठी हा पुढचा प्रश्न. तुमच्या नंतर मिस्टर सगळ्यात जास्त कोणाशी बोलतात? इकडे बघा, इकडे बघा. माझ्याशीच ते सर्वात जास्त बोलतात. आणि माझ्याशिवाय नंबर 2 द्यायचा झाला तर ते कोणाशी जास्त बोलतात? इकडे बघा, इकडे बघा, तिकडे बघा. काही खाणा पार्क मध्ये त्यांचे मी फ्रेंड्स आहेत. काय हो? भाऊ माझा मोठा. त्यामुळे वहिनींची 2 उत्तर चुकली. मला वाटलेलं 6 बरोबर येणार आणि त्यांचं 1 चुकलं, त्यामुळे 3 बरोबर आली. वहिनी चला हे घ्या. 1 2 3 4 5 6 ही लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे. अभिनंदन.